मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात जे आहे मनसैनिकांना थेट त्यांनी महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी भाषा बोलली जाते का हे देखील पहा किंवा सक्तीचे असे आदेश जे आहे ते राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। त्यानंतर मनसैनिक जे आहे महाराष्ट्रातील अनेक बँकांमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वच मनसे जे कार्यकर्ते आहेत सक्तीचं जे अधिकाऱ्यांसोबत किंवा जे मनसे बँकेतले कर्मचारी यांच्यासोबत सक्तीचं वागताना आपल्याला पाहायला मिळतात। या संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर आहेत। सर, काय सांगाल ज्या प्रकारे मनसे कार्यकर्ते जे आहेत वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन दमदाटी करून मराठी भाषा वापरली पाहिजे किंवा सक्तीचे आदेश देताना आपल्याला पाहायला मिळतात, काय वरती हे राज ठाकरे जे आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या शिवाजी पार्कवर काय बरगळलेत। अरे राज ठाकरे तशा ठिकाणी काही मला असं वाटलं की काहीतरी सूचक बोलतील, काहीतरी कष्टकऱ्यांच्या हिताचं बोलतील, परंतु त्यांचं मला असं वाटतं कशा प्रकारचं हे वर्तन आहे। राज ठाकरेंचं एक गोष्ट तर मला समजली नाही की ते हिंदू द्रोही आहेत की हिंदू मताचे आहेत, तेही मला समजत नाही। कारण ज्या प्रकारे गंगा मैयाचा अपमान करत ती व्यक्ती बारगळली, कोणीच बोललं नाही आणखीन त्या विषयावर। मी चिंतेने पाहत आहे, आमच्या साधू संतांकडे सुद्धा मी फार आशा लावू नये की अशा माणसाचे कोणतरी कान टोचले पाहिजे। हे वैचारिक यांच्या डोक्यामध्ये जे घुसलेलं आहे त्याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे। कारण जर आपण बघितलं असेल खास करून तर म्हणजे मानवी म्हणजे ज्याला हे म्हणतो आपण मल, या मल जे निघालेला होता गंगा मैयाच्या तिथं, त्याच्यातून म्हणजे भारत आणि चायनाची वॉल बांधली जात होती, जाऊ शकते एवढं मोठं। काय बोलतो, काय ताळ्यावरच गोष्ट नाही आहे। एवढा एखाद्या धर्माचं भारताचं संविधान अशा प्रकारे अपमान करण्याचा अधिकार देत नाही। किती पत्र लिहिले, किती 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 मला समजतंय की किती आग लागलेली होती त्या राज ठाकरेला। हा, बुडाला एवढी आग लागलेली मी पाहिली नाही कधीच। अरे म्हणजे व्हिडिओ दाखवले, बाबा व्हिडिओ दाखवलेस ना, काही जरी दाखवले कुणी तर डोक्यामध्ये, मनामध्ये, श्रद्धेमध्ये जी गंगा मैया आहे ना, गंगा माय आहे ना, ही कोणी राज ठाकरेनं म्हणल्याच्या नंतर निघणार नाही। राज ठाकरेनं म्हणल्यानंतर निघणार नाही। राज ठाकरेचे ते इव्हेंट लोक की नाही काही दिवसाच्या नंतर राज ठाकरेच्या कार्यक्रमाला खुर्चीचे पैसे देऊन स्टँडअप, जसं कॉमेडी असते त्याच प्रकारे राज ठाकरेच्या कार्यक्रमाला आता स्टँडअप म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, एक गंमत म्हणून कॉमेडी वेगळी आणि राजकीय गंमत म्हणून बघायला जातील। अशा प्रकारचं म्हणजे अगदी मला असं वाटतंय की म्हणजे मला म्हणायचं नाही, म्हणजे आय डोंट वॉन्ट टू से नॉनसेन्स, परंतु बिलकुल न विचारायला पटणाऱ्या गोष्टी तो माणूस धर्माच्या बाबतीत बोलतो। तिथेच काय बोलला तो, काय बारगळला तो, काय बोंबलला तो म्हणे मला हे पा कुणाचा मानच राखायचा आहे। चांगलं काम कराल तर नक्की आम्ही आमच्या कल्चरमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारामध्ये की आम्ही मानच ठेवणारी माणसं आहोत। परंतु काय म्हणे की म्हणे बँकांना तुम्ही, अरे म्हणजे बँकांना टार्गेट करायला सांगितलं का? टन टोल बाबा, टन टोल, संपलं। आता बँका काय? अरे बँका एक विश्वासाचं केंद्र आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं त्याच्यामध्ये एक नियम असतात, तिथं कोणी व्हिडिओ शूटिंग करू शकत नसतंय। हा, अरे त्या बँकांमध्ये जाऊन तुम्ही काय करायला लागलात की नाही मराठीच बोलली पाहिजे, महिलांना जबरदस्ती। मी परत सांगतो, लक्षात ठेवायचं, भारताच्या संविधानाच्या संदर्भानं बोलतो। अरे तुम्ही एखाद्या म्हणजे जो माणूस सिक्युरिटी गार्ड असतंय त्याला कान धरून हात जोडून माफी मागायला लावता? एखादी माझी भगिनी, माझी बहीण एखादी मोबाईलच्या सेल्युलर कंपनीत आहे, तिला तुम्ही माफी मागायला लावता? हा, आणि राज ठाकरे ज्यावेळेस आमिर खानला स्टेजवर आणतात आणि त्यांचं भाषण तुम्ही हिंदीमध्ये ऐकता, त्यावेळेस कुठं जाते? हा, त्यावेळेस का म्हणत नाही मराठीत येत नाही म्हणून माफी मागा म्हणून? हा, परंतु सामान्य माणसाला तुम्ही त्रास देता, हे भारताच्या संविधानाला अभिप्रेत नाही। भारताच्या संविधानाला राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच म्हणलेलं आहे, राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच म्हणलेलं आहे। तीनदा म्हणून सांगतो, राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच म्हणलेलं आहे। त्याचा अर्थ काय? संविधानानं मला दिलेला तो अधिकार आहे। मला जर
म्हणजे भाषा जास्तीत जास्त फ्रेंच शिकली पाहिजे, जॅपनीज शिकली पाहिजे, सगळ्याच भाषा शिकल्या पाहिजेत. कोणी म्हणत नाही की अमुक भाषा शिकू नका. भारतातल्या सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत. भारतामध्ये माहिती आहे किती भाषा आहेत, महाराष्ट्रात किती भाषा आहेत माहिती आहे राज ठाकरेला? आमची कैकाडी भाषा आहे. माहिती आहे राज ठाकरेला येते कैकाडी भाषा? हिंटवाळ अय गाओ बाई बोडा किरा, म्हणजे बहीण बोलवायली ये इकडं, हिंटवा म्हणजे ही कैकाडी भाषा आहे. आमच्या इथे की नाही वेगवेगळ्या बंजारा भाषा आहे आमची. याडी ही आमची बंजारा भाषा आहे, तिची एक गोडी आहे. भाषा जास्त शिकल्या पाहिजेत. परंतु याचा अर्थ तुम्ही म्हणताय म्हणून गुत्तेदार आहेत का रे? गुत्तेदार आहेत का तुम्ही? मला जर समजा भाषा येते मराठी, पण मी म्हणलं की मला तुम्ही सक्ती करू शकत नाही, मला बोलायची नाही मराठी. तुमचा कायदा कशा संदर्भात आहे? सार्वजनिकपणे कायदा आहे की तुम्ही पत्रव्यवहार, शासकीय पत्रव्यवहार मराठीत करा. याचा अर्थ तुम्ही मला माझी लिबर्टी घेतली का लिहून? काय 7/12 घेतला का रे बाबा? हा 7/12 घेतला, कोहिनूरचा घेतला, ठीक आहे रे बाबा. दुसरे 7/12 होणार नाहीत. संविधान सोबत आहे. आणि त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की सरकारनं अशा लोकांना, आज आमच्या सोबत व्यापारी आहेत, आज आमच्या सोबत सुज्ञ नागरिक आहेत, आज आमच्या सोबत कलाकार आहेत, कलावंत आहेत, सगळेजण चिंता करतायत, चिंता व्यक्त करतायत. अशा थापडबुक्की, अरे सार्वजनिकपणे शिवी दिली, ओरडलं तर माणसाला, हिंदू माणूस स्वतःला कसा अपमानित करतो, स्वतःला महसूस करतो. परंतु तुम्ही सार्वजनिकपणे थापड मारणार. आणि तुम्ही कोण? तुम्ही काय मालक झालात? अरे तुमच्यामुळं आज महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीज गुजरातमध्ये चालल्यात आणि तुम्ही कारणीभूत आहेत. आणि त्यामुळं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले, आम्ही पोलीस महासंचालकांनाही पत्र दिले, आम्ही अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभागाला पत्र दिले. आम्ही त्याच्यामध्ये हे सगळे पुरावे जोडलेत. कशा प्रकारे काय काय केलं, काय चाललंय, कशा प्रकारे म्हणजे त्रास दिला चाललाय, हे सगळं आम्ही जोडलंय. आणि त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की तातडीनं यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, यांना कायद्याची बडगा दाखवला पाहिजे. यांनी महाराष्ट्राची परिस्थिती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे नॅशनल डोमिसाईल आहे. त्याच्यामुळे मी राज ठाकरे, आम्ही जर आमची आई बहीण, मग ती झारखंडची असेल, आमची उत्तर भारतातली असेल किंवा तमिळनाडूची असेल, तेलंगणातली असेल, जर ती भाजीपाला विकत असेल तर राज ठाकरे तुमची सैना मनसे नावाची ती आम्हाला सबसिडी देत नाही. राज ठाकरे आमच्या लेकरांचे उपाशी पोट भरण्यासाठी आमची माय बहीण असेल, माझा टॅक्सीवाला भाऊ असेल, रिक्षा चालवणारा भाऊ असेल, तो ना कष्ट करण्यासाठी झगडत असतो, कष्टाला हाताला काम मिळावं कष्ट करण्यासाठी म्हणून तो झगडत असतो. त्याच्यातून थेंबातून घामाच्या पैसे कमवून तो काही करण्याच्या मानसिकतेत असतो. त्याच्याकडे की नाही कधी सुद्धा ज्या प्रकारे केनी यांचा मालक लँडलॉर्ड कोण होता, कोणत्या राज्यातला होता, हे सगळं आम्हाला बोलायचं नाहीये. केनीचा लँडलॉर्ड कोण होता आणि केनीच्या लँडलॉर्डला मदत का करावीशी वाटली त्याच्यावरही आम्हाला चर्चा करायची नाहीये. परंतु जर कोणी आमच्या भावांना, हिंदू राष्ट्रातल्या भावांना, आमच्या धर्माला जर कोणी म्हणजे पोकिंग करत असेल आणि जर म्हणजे अमुक भाषा आलीच पाहिजे म्हणून कुणीतरी आम्हाला टॉर्चर करत असेल, त्यापुढे जाऊन खंडणीचा प्रयत्न करत असेल, तर हे आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. आणि आम्ही उद्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना आम्ही भेटणार आहोत. उद्या 4 वाजताची आम्हाला वेळ दिलेली. मुख्यमंत्र्यांना देखील तुम्ही भेट घेणार आहात का या संदर्भात? बघा, आम्ही जास्त एक्झिक्युटिव्ह कॉम्प्लायन्सला या गोष्टीला केंद्रबिंदू ठेवणार आहोत. कारण माननीय सुप्रीम कोर्टाचे 2 जजमेंट आहेत. त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे पोलिसांना दिलेले निर्देश आहेत. आणि संविधानापेक्षा कोणी राज ठाकरे मोठा नाही. ते त्यांच्या जागेवर असतील, त्यांच्या संघटनेमध्ये असतील. ते 4-2 पोरं जे जाऊन हुल्लडबाजी करायलेत ना, त्यांच्यासाठी ते मोठे असतील. परंतु अखंड भारताच्या विचाराचे आम्ही आहोत. हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्या कुणालाही त्रास होऊ नये ह्याचे आम्ही आहोत. आणि त्यामुळं एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग ही योग्य झाली पाहिजे, लॉ इन टू मोशन असला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही आज तरी जे आहेत डेमोक्रेटिकली म्हणजे मानवी साखळी असेल किंवा
उद्या जर समजा आमच्या एखाद्या बहिणीला भावाला मारलं त्या मनसेच्या त्या मुलांनी, तर आम्ही जाऊन त्यांचा दुसऱ्या दिवशी ज्यांना अपमानित केलं, जी अपमानित झालेली व्यक्ती आहे आमची, म्हणजे उत्तर भारतातली असेल, कुणी असेल त्या अपमानित झालेल्या व्यक्तीला जाऊन आम्ही त्यांची विचारणा करणार आणि यथोचित सन्मान सुद्धा तुम्ही अपमान करा, आम्ही त्यांचा सन्मान करू, अशी सुद्धा आम्ही मुवमेंट राबवणार आहोत. ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर अनेक बँकांमध्ये जे आहे कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना जी आहे मारहाण केली जाते, कुठेतरी कायद्याचा धाक राहिला नाहीये का मनसैनिकांना? नाही, लक्षात ठेवा, हे जे मनसैनिक म्हणून जे तुम्ही म्हणताय ना, सैनिक तो असतो. अरे राज ठाकरे साहेब म्हणतात तुम्हाला तुमचे लोक, आम्ही म्हणत नाहीत, पण तुम्हाला जे राज ठाकरे सैनिकाचा अर्थ काय माहितीये का? जो सीमेचं रक्षण करतो त्याला सैनिक म्हणलेला आहे आणि अखंड भारताचं रक्षण करतो त्याला सैनिक म्हणलेलं आहे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा किती उत्तर भारतीय भावांनी महाराष्ट्राच्या निर्मितीच्या अगोदर म्हणजे बलिदान दिलं ते आमचे भाऊ सांगतीलच. परंतु मला हे म्हणायचं आहे की ज्या अनिष्ट आहेत, ज्या गोष्टी अपप्रवृत्त आहेत, ह्या गोष्टी करून तुम्हाला एक शॉर्ट टर्म प्रसिद्धी मिळू शकते, परंतु तुम्हाला मोठं होता येत नाही. आज जरी विरोधी पक्षातले काँग्रेसवाले असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे जरी बोलत नसले कारण राजकीय अडचणींमुळे, किंवा सरकार जरी अडचणीत आणायचं पाहत असेल राज ठाकरे या त्या कारणाने, आणि सरकार जरी लॉ इंटू मोशन आणू शकत नसतील, तरी पण कायदा आणि संविधान मोठा आहे. आम्ही योग्य वेळी कायदेशीर पावलं उचलणं आम्ही सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणजे आज आम्ही भुईवाडा पोलीस स्थानकाला सुद्धा रिटर्न कंप्लेंट दिलेली आहे. आणि आम्ही काय म्हणून दिले? हिंदुस्तान मजदूर संघ म्हणून आम्ही दिलेली आहे. जो हिंदुस्थानला मानतो आणि जो ज्याच्या म्हणजे श्रमातून घामाचे थेंब पडतात त्या सगळ्यांना एकत्रित करून, राज ठाकरे तुम अपमान करोगे उतना ही हम, जिसका तुम अपमान करोगे उतना हम सम्मान करेंगे. राज ठाकरे तुम जितना अपमान करोगे उतना ही हम, जिसका तुम अपमान करोगे उसका हम सम्मान करेंगे. ये ध्यान रखना राज ठाकरे. नक्कीच ज्या प्रकारे तुम्ही आता उद्या पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार आहे, काय वाटतं कारवाई होईल? कायद्यापेक्षा कोण मोठं आहे? पोलिसांना आम्ही म्हणजे भारताच्या संविधानातून दिलेले न्यायमूर्तींचे जजमेंट दाखवणार. माननीय न्यायमूर्ती डॉक्टर चंद्रचूडांची, माननीय न्यायमूर्ती जस्टिस खानविलकरांची, माननीय न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांची ती जजमेंट आहे. त्याच्यानंतरची भिल वर्सेस स्टेट ती सुद्धा एक जजमेंट आहे. दोन्ही जजमेंटमध्ये एकामध्ये नॅशनल डोमिसाईल सांगितलंय, दुसऱ्या याच्यामध्ये राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच. हे मॉब लिंचिंग सारखं आहे. तुम्ही 4 जण जाऊन एका व्यक्तीवर कुरगोडी करताय. रूपम नावाचं शॉप आहे, किती वर्ष जुनं आहे क्रॉफर्ड मार्केटला. त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही धुडगूस घातला, तुम्ही हाणमार केली, हे योग्य आहे का? हे न्याय संमत आहे का? या सगळ्या गोष्टी आम्ही पोलिसांसमोर ठेवणार आहोत आणि नुकसानही ठेवणार आहोत पोलिसांसमोर की उद्या काय नुकसान होऊ शकते. आणि कारवाई होणार. कारवाई कशी नाही होणार? कारवाई होणार आणि कायदेशीर पावलं उचलल्यानंतर नक्की कारवाई होणार. नक्कीच सर, एक वेगळा प्रश्न असा आहे की नुकतेच अंजली दमानिया यांनी जे आहे काल संध्याकाळी मंत्रालयात चंद्रशेखर बावनकुळे जे मंत्री आहेत त्यांची देखील भेट घेतली आणि अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत म्हणजे त्यांच्या जमिनी लाटल्या गेलेल्या आहेत, अनेक प्रश्न जे आहेत त्यांनी त्यांच्यासमोर मांडले. काय यावरती तुमची प्रतिक्रिया? कारण तुम्ही देखील एक कायद्याचे अभ्यासक आहात. अंजली दमानियांना शेतीचे प्रश्न, त्यांनी स्वतःपासून शेतीच्या बाबतीतला न्याय काय त्यांनी स्वतःच्या पासून काय केलेलं आहे ते लक्षात घ्यावं. बघा, आणि माननीय बावनकुळे साहेबांच्या बाबतीत सांगायचं तर ते अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला भेटतात. त्याच्यामुळं अंजली दमानिया काय शेती विषयातल्या तज्ज्ञ नाहीत किंवा सायंटिस्ट नाहीत. त्यांच्या भेटीला मला असं वाटतंय की त्यांना न्यूजमध्ये राहायची एक हॉबी आहे, त्या हॉबीचा तो पार्ट होता. नक्कीच कालच वक्फ बोर्डाचा जो विधेयक जो आहे मांडण्यात आला, त्याला देखील उद्धव ठाकरे यांनी जे आहे विधेयकाला विरोध दर्शवलेला आहे. नाही, लक्षात घ्या, उद्धव ठाकरेचा अभ्यास नाही त्या विषयावर. उद्धव ठाकरेला तो बोर्ड म्हणजे काय होता याची व्याख्या उद्धव ठाकरेंनी सार्वजनिकपणे बोलून दाखवावी. मला काही कोणाला ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज म्हणायचं नाही. ठीक आहे ना, एक कलाकार, एक आर्टिस्ट म्हणून उद्धव ठाकरे असतील, फार
त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांच्या लेवलप्रमाणे ते असते, माझं ते म्हणणं नाही. परंतु मला असं वाटतं की ज्या कायद्याचा आपल्याला फार अभ्यास नाही त्याच्यात आपण नाक खुपसू नये. आणि त्याच्यामुळं मी जे केंद्राने जे विधेयक पास केलेलं आहे म्हणजे लोकसभेमध्ये त्याचं मी स्वागत करतो. राज्यसभेत सुद्धा सगळ्यांना सुबुद्धी सुचावी आणि ते राज्यसभेत ते पास व्हावं. झालंय काय, उद्धव ठाकरे कान खोलून ऐकायचं. अशा अनेक जमिनी आहेत, जसं की नांदेड जिल्ह्यात आहेत, अनेक ठिकाणी आहेत. त्या जमिनी आहे ना, नुसतं त्या बोर्डाच्या वक्फ बोर्डाच्या नावाखाली जे आहेत. कायदा काय आहे हो, जो वाईल त्याची जमीन आहे की नाही मला सांगा. मग हे कुठून आलं हे, म्हणजे मला सांगा. मुघल काहीतरी म्हणून गेले, ते मुघलावर मुघलही बस मुघल म्हणून गेले म्हणून हे जमिनी ठेवायच्या का तुम्हाला लागतात काय, तुमच्या कब्रस्ताना असतील काय असतील, तुम्ही जमिनी सरकारकडे जा, अर्ज करा. परंतु ज्या जमिनी रिकाम्या आहेत त्या जमिनी सुद्धा मला असं वाटतंय सरकारनं ताबडतोब अधिग्रहण केलं पाहिजे. वकफच्या नावावर मी तर म्हणतो कायदा बनवून सुद्धा थांबायचं नाही. त्या जेवढ्या जमिनी वकफच्या नावावर रिकाम्या आहेत त्या सगळ्या जमिनी ताब्यात घेतल्या पाहिजे. नुसत्या ताब्यात नाही घेतलं पाहिजे, सर्व हिंदू राष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी हॉस्पिटल शाळा बांधल्या पाहिजेत. हे नाहीतर की नाही प्रत्येक ठिकाणी ये मेरा वो मेरा ये मेरा. अरे भाई ये सब भारत के संविधान का है, तुम संविधान से कोई भी बड़े नहीं हो. मुल्ला असो की मामू असो, कोणी सुद्धा संविधानापेक्षा मोठा नाही आणि उद्धव ठाकरे सुद्धा नाही. नक्कीच बीडमध्ये देखील काही दिवसांपूर्वी जे आहे 2 गटात तुरुंगात जे आहे मारहाण होताना आपल्याला पाहायला मिळाली. तुम्ही एक अभ्यासक आहात, कायद्याचा तुम्हाला अधिक अभ्यास आहे. ज्या प्रकारे मारहाण झाली ती तुरुंगात योग्य आहे का? पहा, ते काय दमानिया किंवा यांना मला माहिती नाही. हे खरं तर विलफुल डिसोबिडियन्स विथ द कोर्ट ऑफ लॉ आहे. कारण जे माणसे जेलमध्ये असतात ते ज्युडिशियल कस्टडीमध्ये असतात आणि त्याची निगराणी मान्य हायकोर्ट आणि महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशन पाहत असते. त्याच्यामुळं त्या संस्था आहेत. म्हणजे केवळ आपण काहीतरी बोलावं रील्स येण्यासाठी किंवा माध्यमांवर तुम्ही लोकांनी गोडावून ठेवले काही लोकांना, त्यांना दिसण्यासाठी म्हणून ते सगळं बोलत राहतात. आणि मला असं वाटतं झोप येत नसावी त्यांना. हे तुमची जर चॅनल्सवरल्या बातम्या स्वतःच्या त्यांनी नाही बघल्या तर त्यांना झोप बी येत नसेल. आणि मला असं वाटतंय की आता बूम आणि चॅनल्स त्या काही म्हणजे मला म्हणायचं नाही. आज मला वाटलं की कोणीतरी सांगितलं की बाबा दमानिया आणि जरंगे यांची यांची भेट भेट घेतली. झाली. आता एका माळेचे मनी म्हणलं तर काय वावगं ठरणार आहे आमच्या गुराखी भाषेमध्ये. एका माळेचे मनी. मला असं वाटतंय गॉडफादर सुद्धा हळूच बाहेर येतील. हा, नक्कीच तुम्ही आता जसं म्हटलात की त्यांची भेट झालेली आहे, काय चर्चा झाली असेल, तुम्हाला काय वाटतं? काय आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांचे विचार किती तुम्ही पाझरले आणि मी किती पाझरले, याच्यामध्ये पाझरले किती पाझरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांचे जरंगेनं किती पाझरले विचार आणि दमानियांनी किती पाझरले विचार. पाझरले. नक्कीच तर हे होते ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. हे देखील जे बँकेत जे काही मारहाण होत आहे कर्मचाऱ्यांना या संदर्भात ते जाऊन पोलीस आयुक्तांना देखील ते उद्या जाऊन भेट घेणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोईलकरसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.